नमस्कार. कर्नाटकमधून आली एक धक्कादायक बातमी समोर. ज्या ठिकाणी माणूस पाय ठेवू शकत नाही अशा किर्र जंगलातील गुहेत एक रशियन महिला तिच्या 2 मुलींसह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांचं गस्ती पथक गस्त घालण्यासाठी या भागात आलं असताना गुहेच्या प्रवेशद्वारावर काही कपडे दिसून आले. त्याचबरोबर लहान मुलीच्या पायांचे ठसे सुद्धा आढळून आले. त्यामुळे या गुहेत कोणीतरी असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर या गुहेतून एक परदेशी मुलगी पळत बाहेर जाताना पोलिसांना दिसून आली. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गुहेजवळ गेले अन आत पाहिलं तर एक रशियन महिला आणि एक मुलगी त्यांना दिसून आली. सदर महिला आणि तिच्या दोन्ही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्या महिलेचं नाव नीना कुटिना आणि प्रेमावर रमा या तिच्या मुली. या किर्र जंगल असणाऱ्या दुर्गम भागात या गुहेमध्ये अगदी आरामात राहताना दिसून आल्याने पोलिसही अक्षरशः चक्रावून गेले आहेत. या भागात विषारी साप आणि इतर श्वापदांचा वावर असल्याने हा परिसर राहण्यासाठी धोकादायक असल्याचं पोलिसांनी त्या महिलेला सांगितलं अन तिथून बाहेर पडण्यास तयार केले. ही महिला बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. तिच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर गेल्या 8 वर्षांपासून ही महिला भारतात वास्तव्य करून होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर मला जंगलात राहून देवाची पूजा आणि ध्यानधारणा करायची होती, त्यामुळे मी माझ्या मुलींसह गोव्याहून इथे आले आहे, अशी माहिती महिलेनं चौकशीतून दिली आहे. ही महिला ज्या गुहेत वास्तव्य करत होती त्या गुहेत चक्क विठ्ठलाची मूर्ती पोलिसांना सापडली आहे. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाने ध्यानधारणा करण्यासाठी मला इथे पाठवल्याचा दावा या महिलेनं केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीसही चक्रावून गेले आहेत. सदर महिलेला एका आश्रमात ठेवण्यात आलं असून तिच्या 2 मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.